ओके, कसे आहात सर्व? अभ्यास करताय ना? केलाच पाहिजे. सर्वात महत्त्वाचं डेरिव्हेटिव्हचा आपला मला वाटतं क्वेश्चन नंबर 4 घेणार आहे आपण आज. शो दॅट्स आणि जमलंच तर पुढं कंटिन्यू पण करणार आहे. ओके, फिजिक्सचा एक्सरसाइज रोटेशन डायनॅमिक्सचा मी लवकरच घेऊन येतो आहे, पण त्याच्या अगोदर तुमचं रोटेशन डायनॅमिक्सच्या जेवढ्या व्हिडिओज आपल्या तयार झालेले आहेत 14 व्हिडिओज आहेत. त्या 14 व्हिडिओजमधल्या प्रत्येक ईच अँड एव्हरी कन्सेप्ट तुमची एकदम क्लिअर असली पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये जेव्हा आपण क्वेश्चनिंग एक्सरसाइज घेणार आहे त्या क्वेश्चनचं मी आन्सर सांगत असताना तुम्हाला ते व्यवस्थित अंडरस्टँड झालं पाहिजे, आणि ते सगळं त्या बेसवरच असणार आहे ज्या टॉपिकमध्ये झालेला आहे. राईट, तर तो पूर्ण टॉपिक तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्स जो टॉपिक आहे तो पूर्ण कवर करून घ्या. टेक्स्टबुकमधून कवर करा. आपल्या नोट्स ज्या मी बोर्डवर लिहून दिलेल्या आहेत त्या तुम्ही रिअल फोर्स, स्पीड ऑफ फोर्सपासून पुढे लिहून घेऊ शकता. त्याच्या अगोदरच्या ज्या नोट्स आहेत ते त्यांनी थोडंसं काही स्किप केलेला पार्ट आहे. आपण डेरिव्हेशन घेतले होते, त्यांनी डेरिव्हेशन स्किप केलेले आहेत काही. तर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघा, जे काही डेरिव्हेशन आपण सगळेच डेरिव्हेशन घेतले होते आणि त्यापैकी काही डेरिव्हेशन आहेत. त्यामुळे तुम्ही सगळे डेरिव्हेशन न लिहिता काही डेरिव्हेशन त्याच्यातले तुम्ही बाहेर टिंगला घ्या किंवा मेमराईज करायला घ्या किंवा लर्न करून घ्या, समजावून घ्या. त्याला व्यवस्थित समजल्यानंतर मग बाकीचा पार्ट मग तुम्ही स्वतःहून एक्सरसाइज बघा ट्राय करून. आपण तर इथं पूर्ण एक्सरसाइज घेणारच आहे, टोटल एक्सरसाइज घेणार आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चनवर आपण डिस्कस करणार आहे की ह्या क्वेश्चनचं मिनिंग काय आहे, त्याचा आन्सर कसं असणार आहे, काय लिहिलं गेलं पाहिजे, आपण काय शिकलो होतो, या सगळ्याचा तर्क आपण तिथे लावणार आहे. एक्सरसाइज तर घेणारच आहे. म्हणजे 1-2 लेक्चरमध्ये आपला रोटेशन डायनॅमिक्स संपेल. मग लगेच नेक्स्ट टॉपिक जो आपला आहे तो आपण कंटिन्यू करू. ओके, आज आपण काय बघणार आहे? मॅथ्स लॉगरिथमिक फंक्शन सुरू आहे आपलं. लॉगरिथमिक आणि इम्प्लिसिट 2 मिक्स फंक्शन आहेत. चौथं फंक्शन आपलं स्टार्ट झालेलं आहे. पहिल्यांदा कंपोजिट घेतलं, नंतर इनवर्स घेतलं, आणि आता लॉगरिथमिक आणि कंपोजिट हे एकत्र सुरू आहे. मग आता या एक्झाम्पल क्वेश्चन बघा आहे, शो दॅट dy/dx = y/x. म्हणजे खाली जेवढे सगळे एक्झाम्पल आता मी घेणार आहे, आज आपले जेवढे एक्झाम्पल होणार आहेत त्या सगळ्यांचा आन्सर काय असणार आहे? y/x असणार आहे. इन द फॉलोइंग वेअर a अँड p आर कॉन्स्टंट. आणि या एक्झाम्पलमध्ये जिथं जिथं कुठं a आणि p येईल त्याला आपण काय म्हणणार आहे? कॉन्स्टंटच मानणार आहे. a आणि p ला काय म्हणणार आहे? कॉन्स्टंट मानणार आहे. आणि त्या कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0 असतं. ओके, तर आपल्याला या एक्झाम्पलला आता सोल्युशन करायचं आहे. बघा हाऊ टू दिस सॉल्व. एक्झाम्पल नंबर 1 आहे. पहिली स्टेप असणार याची टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. नंबर ऑफ मल्टिप्लिकेशन तुम्हाला दिसते, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग लॉग म्हणजे तिकडे लॉग x⁻⁷ इंटू y⁵ इज इक्वल टू लॉग x + y⁻12. राईट, लॉग a इंटू b याचा फॉर्म्युला काय असणार आहे? लॉग a प्लस लॉग b इज इक्वल टू लॉग x + y⁻12. काहीच केलेलं नाही मी, फक्त इथं लॉगचा रूल वापरलेला आहे. लॉगचा फॉर्म्युला काय आहे? लॉग a इंटू b लॉग a प्लस लॉग b. फॉर्म्युला माहीत आहे. आणि लॉग ॲज इट इज ठेवलेला आहे, राईट हँड साईड ॲज इट इज आहे. आता लॉग m⁻n चा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. 7ला आपण पुढे घेणार. आणि नेक्स्ट स्टेप 7 log x प्लस 5 log y इज इक्वल टू लॉग x + y. हां, तर इथं 12 पुढे येईल ना, 12 log x + y. नाव डिफरन्शिएट, सिम्प्लिफाय झालं. सिम्प्लिफाय झाल्यानंतर आपण काय करतो? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याचं डेरिव्हेटिव्ह बघणार आहे. 7 ॲज इट इज. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/x. मिडल साईन प्लस आहे ते प्लस 5 ॲज इट इज इंटू लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं, परंतु लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y येणार आहे, त्यात काय डाऊटच नाही आहे. परंतु एक्सच्या ऐवजी y आले म्हणजे dy/dx. जर हे अजून समजत नसेल तर कंपोजिट फंक्शनचं तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. 12 ॲज इट इज. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 1/x. आणि पुढे काय करणार? याचं डेरिव्हेटिव्ह बघणार आहे, dx ऑफ x + y. ओके, नाव 7 × 1 7/x प्लस 5 × 1 5/y इंटू dy/dx
इज इक्वल टू 12 इंटू 1 12 अपॉन एक्स प्लस वाय. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. नाव मल्टिप्लाइंग 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू 1 प्लस dy बाय dx. याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे लेफ्ट हँड साईड ॲज इट इज येणार आहे 7 अपॉन एक्स 5 अपॉन वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू 12 अपॉन एक्स प्लस वाय. बघा हा ॲज इट इज लिहिलेला आहे पार्ट मी. 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू 1 12 अपॉन एक्स प्लस वाय आणि 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx. नाव आता काय करणार आपण, आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं आहे. त्यामुळे dy बाय dxचं टर्म आपण काय करणार, लेफ्ट हँड साईडला घेणार आहे. म्हणजे 5 अपॉन वाय इंटू dy बाय dx हा प्लस आहे, इकडे नंतर काय होईल मायनस 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू राईट हँड साईडला 12 अपॉन एक्स प्लस वाय ऑलरेडी आहे, तो ॲज इट इज राहणार आहे. इकडं 7 अपॉन एक्स आहे, जिथं dy बाय dx नव्हतं त्या टर्मला आपण इकडे घेणार आहे. म्हणजे ज्या सिम्पल टर्म आहेत त्या राईट साईडला आणि ज्याच्यामध्ये dy बाय dx आहे तो लेफ्ट हँड साईडला आपण घेतला आहे. इथं काय करणार आपण dy बाय dx कॉमन काढणार आहे. मग dy बाय dx जर कॉमन काढला तर रिमेनिंग 5 अपॉन वाय मायनस 12 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू इकडे ॲज इट इज असणार 12 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 7 अपॉन एक्स. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. ओके, dy बाय dx इन ब्रॅकेट 5 इंटू दिस 5 इंटू एक्स 5x 5 इंटू वाय 5y मायनस वाय इंटू 12 मायनस 12y डिवायडेड बाय वाय एक्स प्लस वाय. ओके, या वायनं काय करणार एक्स प्लस वायला मल्टिप्लाय करणार. सेम प्रोसिजर आपण इकडे करणार आहे. 12 इंटू एक्स 12x मायनस साईनमध्ये आहे, एक्स इंटू 7 7x वाय इंटू मायनस साईनमध्ये आहे मायनस 7y. साईनचं बघा, साईनचं व्यवस्थित लक्षात ठेवा की साईन कुठलं घ्यायचं काय घ्यायचं. ओके, 5th 6th स्टँडर्डला तुमचं झालेलं आहे ते 5वीमध्ये किंवा 6वीमध्ये 5th किंवा 6th स्टँडर्डमध्ये तुमचं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. ओके, आता काय करणार तुम्ही, इथं सबट्रॅक्शन काय होते का ती करून घ्या. फायनल आन्सरच्या जवळ गेलो आता आपण. dy बाय dx 5x ॲज इट इज राहील 5x 5y मायनस 12y मायनस 7y राहील अपॉन वाय इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय ॲज इट इज इक्वल टू इकडे 12x मायनस 7x 5x मायनस 7y डिवाइड बाय एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय. आता या टर्मला आपल्याला इकडे घेऊन जायचं आहे कारण की आपल्याला क्वेश्चन आहे फाइंड dy बाय dx. बरं आहे, मग dy बाय dx फाइंड करायचं आहे. ही टर्म ॲज इट इज राहील 5x मायनस 7y अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय ॲज इट इज लिहिलं याला. या टर्मला ज्यावेळी आपण राईट साईडला घेऊन जाणार आहे त्यावेळी डिनॉमिनेटरचा न्युमरेटर होईल आणि न्युमरेटरचा डिनॉमिनेटर होणार आहे. म्हणजे ही टर्म लिहिताना आपल्याला वाय इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन 5x मायनस 7y असं लिहावं लागेल. राईट, या टर्मला आपण इकडे घेतलेलं आहे. आता ह्याच्यातलं कॅन्सल काय काय होतं बघा, एक्स प्लस वायला एक्स प्लस वाय कॅन्सल होतं आहे. एक्झाममध्ये असं कट करायचं नाही, मी तुम्हाला अंडरस्टँड व्हावं म्हणून कट करतो आहे. एक्झाममध्ये असं करायचं नाही, याचा मिनिंग वेगळा आहे. याचा मिनिंग आहे की मी लिहिलेलं जे आहे ते चुकीचं आहे म्हणून मी खोडलं आहे असा मिनिंग होतो. एक्झाममध्ये असं कट करायचं नाही. नंतर 5x मायनस 7y 5x मायनस 7y गेट कॅन्सल. रिमेनिंग काय राहिलं, इथं राहिला y इथं राहिला x. म्हणजे तुमच्या देअरफॉर dy बाय dx याचा आन्सर आलं y अपॉन x. म्हणजे आपलं आन्सर बरोबर आलं. शो दॅटचं एक्झाम्पल आहे. आन्सर y अपॉन एक्सच आलं पाहिजे. कंपल्सरी आन्सर काय आलं पाहिजे, y अपॉन एक्सच आलं पाहिजे. ओके, समजलं असेल. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय, एक्स रेस टू पी इंटू वाय रेस टू 4 इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू पी प्लस 4. जर तुम्ही पाट्यांचं एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल तर ते एक्झाम्पल हे एक्झाम्पल काय आहे, सेमच आहे, सेम प्रोसिजर आहे. ओके, मी सॉल्व करतो याला, तुम्हाला वाटलं तर ते लिहा किंवा तुम्ही नंतर प्रॅक्टिस म्हणून याला ठेवू शकता. ओके, काय करणार, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. ओके, पी कॉन्स्टंट आहे, त्यांनी अगोदर सांगितले पी कॉन्स्टंट आहे म्हणजे पी एखादा नंबर आहे
म्हणून या एक्झाम्पलच्या इथं असं पण लिहिलं आहे पी बिलॉंग्स टू एन, दॅट इज पी बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ओके, असं ही सुद्धा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. राईट, शो दॅट करायचं आपल्याला. या एक्झाम्पलमध्ये काय करायचं आहे, शो दॅट करायचं आहे. याचा आन्सर काय आलं पाहिजे, वाय अपॉन एक्स आलं पाहिजे, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह वाय अपॉन एक्स आलं पाहिजे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण करणार आहे टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. टेकिंग लॉग, ओके, काय येईल, लॉग in bracket x raised to p into y raised to 4 is equal to log x plus y raised to p plus 4. Okay, again log x raised to p plus log y raised to 4 is equal to नंतर वापरायचं आहे log as it is लिहितोय x plus y raised to p plus 4. ओके, नाव आपण या पीला पुढे घेणार आहे p log x 4 log y इज इक्वल टू p प्लस 4 पुढे येईल p प्लस 4 log x प्लस y. समजते ना काय करतोय, एकदम सिम्पल. लॉगचे फॉर्म्युले तुम्हाला आता माहीत झालेले आहेत. लॉग a इंटू बी, लॉग a प्लस लॉग b ॲज इट इज. log m रेस टू n, n पुढे n log m, n log m, n log m, तिघांमध्ये तो एकच फॉर्म्युला यूज केला. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. p ॲज इट इज कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर ॲज पर द रूल, बरोबर आहे ना. कॉन्स्टंट आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x, 1 अपॉन x. 4 outside the derivative. what is the derivative of log y, 1 upon y, आणि x च्या ऐवजी y आले म्हणून dy by dx. y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx माहिती आहे ना, हे आपण log y चं काढलेलं आहे डेरिव्हेटिव्ह. 1 upon y dy by dx येतं इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म बाहेर p प्लस 4 log x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon x. x च्या ऐवजी काय आलं आहे, x प्लस y आलं आहे, तर x प्लस y चं डेरिव्हेटिव्ह. ओके, p into 1 p upon x, 4 into 1 4 upon y into dy by dx is equal to p plus 4 upon x plus y in bracket derivative of x is 1, derivative of y is dy by dx. Now multiplying p plus 4 upon x plus y into this bracket, so we get p upon x 4 upon y dy by dx is equal to p plus 4 upon x plus y, याने याला मल्टिप्लाय केल्यानंतर हे मिळणार आहे प्लस p plus 4 upon x plus y into dy by dx, p plus 4 upon x plus y into dy by dx. Get it? आता नेक्स्ट प्रोसिजर काय आहे, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, dy by dx लेफ्ट हँड साईडला घेणार आपण, आणि हा जो जिथे dy by dx नाही आहे सिम्पल टर्म आहे तिला आपण राईट हँड साईडला घेणार आहे. सो वी गेट 4 upon y dy by dx, 4 upon y dy by dx मायनस होईल, हा प्लस आहे इकड्यांतर मायनस, p plus 4 upon x plus y dy by dx is equal to p plus 4 upon x plus y मायनस ही टर्म ॲज इट इज राहणार आहे जी मी तिथे लिहिलेली आहे. p अपॉन x तिकडे गेल्यानंतर मायनस होणार आहे, p अपॉन x. नाव कॉमन काढा dy by dx, dy by dx कॉमन काढल्यानंतर 4 अपॉन y मायनस p प्लस 4 x प्लस y इज इक्वल टू इकडे ॲज इट इज p प्लस 4 x प्लस y p upon x. Now cross multiplication, 4 into x 4x, 4 into y 4y, 4 into x 4x, 4 into y 4y, minus middle sign minus y into p minus py minus y into 4 minus 4y. ओके, मल्टिप्लिकेशन करता येईल ना, क्रॉस मल्टिप्लाय करता येतं ना, सगळ्यांना करता आलं पाहिजे. ओके, y इन ब्रॅकेट x प्लस y इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन p इंटू x px
4 into x 4x minus p into x minus px minus p into y minus py divided by x in bracket x plus y. Okay, now calculation dy by dx 4x as it is plus 4y minus 4y get cancelled minus py upon y in bracket x plus y is equal to here plus px minus px get cancelled, so there is a 4x minus py as it is upon x in bracket x plus y. Okay, now we find the dy by dx. Therefore dy by dx is equal to this bracket as it is, हा bracket as it is येणार आहे x in bracket x plus y multiply by this bracket y in bracket x plus y in bracket x plus y upon 4x minus py. Okay, for your understanding, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी असं करतोय 4x मायनस पी वायला 4x मायनस पी वाय कॅन्सल, एक्झाममध्ये असं करायचं नाही. एक्स प्लस वायला एक्स प्लस वाय कॅन्सल, रिमेनिंग पार्ट वाय अपॉन एक्स, रिमेनिंग पार्ट वाय अपॉन एक्स. सो वी गेट द आन्सर वाय अपॉन एक्स. क्वेश्चन इज शो दॅट द आन्सर ऑफ फॉलोइंग एक्झाम्पल आर डी वाय बाय डी एक्स. आपण जे काही एक्झाम्पल आज बघणार आहे त्या सगळ्यांचं आन्सर काय आलं पाहिजे, वाय अपॉन एक्स आलं पाहिजे. त्यांचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स काय आलं पाहिजे, वाय अपॉन एक्स आला पाहिजे. ओके, hope you understand this example. Pause the video and note it down. Okay, next example बघा काय, sec in bracket x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 is equal to a square. Okay, first of all we rewrite x raised to 5 plus y raised to 5 divided by x raised to 5 minus y raised to 5 इज इक्वल टू, या सेकला आपण राईट हँड साईडला घेऊन जाणार आहे. मग सेकचं इन्व्हर्स होईल, मग सेक इन्व्हर्स ए स्क्वेअर, राईट, सेक इन्व्हर्स ए स्क्वेअर. आता काय करणार आपण, त्याचं डेरिव्हेटिव्ह बघणार आहे, याला डिफरन्शिएट करणार आहे, बरं आहे ना. पण डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर तुम्ही राईट हँड साईडला जर बघितलं तर हा एक कॉन्स्टंट आहे, बघा ना, ए आलं आहे ना. ए आपल्याला एक्झाम्पलमध्ये क्वेश्चनमध्ये दिले ए आणि पी हे काय आहेत, आपले कॉन्स्टंट आहे. तर मग हा कॉन्स्टंट आहे, मग याचं समजा मी याचं डेरिव्हेटिव्ह आता इथं बघायचं झालं तर याचं डेरिव्हेटिव्ह बघितलं, याचा आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. याचा आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे, राईट आहे. मी आत्ता तात्पुरतं याला पी मानतोय. ओके, इथं इज इक्वल टू पी, हा आपला पी झाला. सो वी गेट द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, हा पी आहे तो पी, हा डिनॉमिनेटर आहे त्याला मी इकडे घेणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस सॉरी एक्स रेस टू 5, एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5. काहीच केलेलं नाही मी, याला फक्त पी मानलेला आहे आणि या डिनॉमिनेटरच्या टर्मला मी या साईडला घेतलेला आहे. ओके, नाव एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू पी इंटू दिस स्क्वेअर, नाही सॉरी, एक्स रेस टू 5 आहे, एक्स रेस टू 5, एक्स रेस टू 5. ओके, नाव p into x raised to 5, p x raised to 5, p into y raised to 5, p into y raised to 5. ओके, मतलब एक्सच्या टर्म आपण एका बाजूला घेणार आहे, वायची टर्म एका बाजूला, वायला आपण इकडे ठेवूया, y raised to 5 मायनस आहे इकडे, नंतर काय होईल प्लस p y raised to 5 इज इक्वल टू p x raised to 5 मायनस, हा मायनस आहे तिकडे, हा प्लस आहे तिकडे, नंतर मायनस होईल x raised to 5. कॉमन काय निघेल, y raised to 5 कॉमन निघेल, y raised to 5 in bracket 1 plus p is equal to x raised to 5 common निघेल p minus 1. Okay, so we get therefore y raised to 5, हा x raised to 5 मी इकडे घेतो, y raised to 5 upon x raised to 5 p minus 1 as it is divided by हा 1 plus p. आता p काय आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे ही पूर्ण टर्म काय आहे आपली, कॉन्स्टंट आहे. मग याला परत तुम्ही लेट करून सोडू शकता, किंवा दुसरा एक ऑप्शन मी दाखवतो. टेक्स्टबुकमध्ये जी मेथड आहे त्याच्या मी थोडंसं वेगळ्या मेथडनं जातो आहे, टेक्स्टबुकमधली पण मेथड मी तुम्हाला दाखवतो काय आहे. तर समजा आता इथं आपण याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स,
तर डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला, क्वोशंटचा फॉर्म्युला येणार आहे. क्वोशंट रूल काय आहे, सेकंड टर्म ॲज इट इज एक्स रेस टू 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म डी डी एक्स ऑफ वाय रेस टू 5 मिडल साइन मायनस फर्स्ट टर्म ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे याचा आन्सर काय येईल, 0. आणि नंतर हा एक्स रेस टू 5 ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, त्याला आपण जर इकडे घेऊन गेलो तर 0ला तो मल्टिप्लाय होईल. 0ला कुठल्याही व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे रिमेनिंग पार्ट जो आहे तो इकडेच असणार आहे आपला. म्हणजे एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय रेस टू 5, 5y रेस टू 4. बरोबर आहे का. वाय रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, डी डी एक्स ऑफ वाय रेस टू 5 एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एन एक्स एन मायनस 1 आणि एक्सच्या ऐवजी वाय आलं म्हणून डी वाय बाय डी एक्स. 5 मायनस 1 किती येतं, 4. मग मी तेच लिहिलं आहे, 5 मायनस 1 किती येतं, 4. 5y रेस टू 4 5y रेस टू 4 मल्टिप्लाय बाय डी वाय बाय डी एक्स. म्हणजे हा एक्स रेस टू 5 आला, याचं डेरिव्हेटिव्ह आपण लिहिलं. ओके, मायनस मिडलला मायनस साइन आहे, इथं ब्रॅकेट द्यायची काही गरज नाही, मायनस. ओके, वाय रेस टू 5 ॲज इट इज वाय रेस टू 5 इंटू एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एन एक्स एन मायनस 1 म्हणजे 5 मायनस 1 4 इज इक्वल टू 0. डिनॉमिनेटरला आपण काय लिहिणार आहे का, काही लिहिणार नाही. डिनॉमिनेटरला आपण काहीच लिहिणार नाही आहे, समजतंय का. डिनॉमिनेटरला हा एक्स रेस टू 5 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे एक्स रेस टू 10 समजलं तर एक्स रेस टू 10 इंटू 0 होऊन जाणार आहे. त्यामुळे डिनॉमिनेटर आता नाहीच आहे, इथं प्रेझेंटच नाही आहे. ओके, नाव डी वाय बाय डी एक्सची टर्म आपण इकडेच ठेवणार आहे, ही टर्म तिकडे घेऊन जाणार आहे. ओके, सो वी गेट एक्स रेस टू 5. तर तुम्ही थोडंसं याला सिम्प्लिफाय करू घेऊ शकता. 5 एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 4 इंटू डी वाय बाय डी एक्स. पहिल्यांदा कॉन्स्टंट टर्म लिहिले, नंतर एक्स, नंतर वाय लिहिलेला आहे. इज इक्वल टू हा मायनस तिकडे नंतर प्लस होईल, 5 एक्स रेस टू 4 इंटू वाय रेस टू 5. हा इथं मल्टिप्लायमध्ये आहे, इकडे नंतर डिवायडेशन होईल. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 5 एक्स रेस टू 4 इंटू वाय रेस टू 5 डिवाइडेड बाय 5 एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 4. सो cancel out the common term, 5 get cancel. x raised to 4 x raised to 5 किती येणार आहे, 4 मायनस 5 एक्स येणार आहे. इथं डिनॉमिनेटरला एक एक्स राहील आणि इथं न्यूमरेटरला वाय राहणार आहे. सो वी गेट द आन्सर वाय अपॉन एक्स. ही एक मेथड आहे, राईट, जी टेक्स्टबुकपेक्षा थोडीशी वेगळी मी तुम्हाला सांगितली. टेक्स्टबुकमध्ये काय केलेलं आहे, याला त्यांनी एस लेट केलेला आहे. टेक्स्टबुकमध्ये याला एस लेट केलेला आहे. वाय बघा आता आपलं वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 इज इक्वल टू हा आपला काय आला, यस आलेला आहे, यस. ओके, म्हणजे तुम्ही इथंच लिहू शकता इज इक्वल टू एस, बरं ना, असं, राईट. मग त्याला आपण एस लेट केलेला आहे. इथं आपल्याला एस का, तर हा कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंटला आपण काय, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह शेवटी 0च येणार आहे. मग मी त्याला एस म्हणलं काय, p+1 म्हणलं काय, p+√2 म्हणलं काय आणि p+1 अपॉन 2 म्हणलं काय, काही म्हणलं तरी शेवटी त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0च येणार आहे. म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं, म्हणून आपण त्याला काय लेट केलेलं आहे, यस लेट केलेला आहे. आता हा एक्स रेस टू 5 इकडे जाईल, म्हणजे वाय रेस टू 5 इज इक्वल टू यस इंटू एक्स रेस टू 5. आणि मग आता आपण याचं जर डेरिव्हेटिव्ह बघितलं, याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर वाय रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह 5y रेस टू 4 इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यस ॲज इट इज. एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह 5x रेस टू 4. इज इट क्लिअर. नंतर मग आपण 5y रेस टू 4ला आपण इकडे घेणार आहे, म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यस इन ब्रॅकेट 5x रेस टू 4 अपॉन 5y रेस टू 4. ओके, मग इथं काय होईल, 5ला 5 कॅन्सल होणार आहे. पुढचं बघ काय होतं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आपण याला यस मांडलेला आहे, वाय स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 5, वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5ला. मग आता इथं मी व्हॅल्यू पुट करणार आहे, याची ही व्हॅल्यू वाय रेस टू 5 एक्स रेस टू 5 वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 इंटू ही एसची व्हॅल्यू झाली. आपला हा रिमेनिंग टर्म काय राहिले, एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4, एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4. आणि मग इथं कॅन्सल आउट द टर्म करा, इथं 5 आहे, इथं 4 आहे, म्हणजे एक्स इज रिमेनिंग ॲट द डिनॉमिनेटर, वाय रेस टू 4 वाय रेस टू 5
y is remaining at the numerator. So we get the answer dy by dx is equal to y upon x. बघा तुम्ही कुठली मेथड करायची तुमच्यावर डिपेंड आहे. मी 2 मेथड सांगितले, एक टेक्स्टबुकची मेथड सांगितले, ही जी मेथड दिसते तुम्हाला ही पण मेथड तुमची चालू शकते आणि या मेथडनं तुम्ही टेक्स्टबुकच्या मेथडनं गेलात तरी चालेल. टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते सॉल्ड एक्झाम्पल या मेथडनं सोडवलेले आहेत. ओके, पण तुम्ही या मेथडनं पण जाऊ शकता. आणि असं काही नाही, तुम्ही इथं जरी पी लेट केलं होतं बरोबर आहे ना, इथं जरी तुम्ही डेरिव्हेटिव्ह बघितलं असतं तरी त्याचं आन्सर आलं असतं. राईट, तर तुम्ही कुठल्याही मेथडनं गेलात, कितीही त्याला फिरवलं, काय केलं, आन्सर त्याचं काय आलं पाहिजे, y अपॉन x आलं पाहिजे. आणि आन्सर y अपॉन x येण्यासाठी ज्या काही प्रोसिजर आहेत त्या तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर समजा तुम्ही इथं डिफरन्शिएट केलं आणि आन्सर येत नसेल त्याचं, तरी त्याची प्रोसिजर नाही. समजतं आहे का? तर तुमचा आन्सर y अपॉन x येण्यासाठी तुम्हाला जे काही शक्य आहे, जे काही डेरिव्हेटिव्हचे रूल्स माहीत आहे, जे की तुम्हाला जे काही तर्क लावता येतील, तुम्हाला जे काही लॉजिक लावता येईल की y अपॉन x येण्यासाठी मी काय केलं पाहिजे, ते तुम्ही सगळं याच्यामध्ये अप्लाय करू शकता. ओके, सिम्पल एक्झाम्पल आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय. tan इनवर्स 3x² मायनस 4y², 3x² प्लस 4y² इज इक्वल टू a². जर तुम्ही लुकआउट केलं तर लास्ट एक्झाम्पल जे आपलं झालेलं आहे त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐकू शकता, नंतर सोडवलं तरी चालेल, किंवा जर नाही समजलं तर व्यवस्थित लक्ष द्या, आता समजेल तुम्हाला. ओके, tan इनवर्सला आपण काय करतो, पहिल्यांदा इकडे घेतो. मग एक्झाम्पल काय तयार होईल, 3x² मायनस 4y² डिवाइड बाय 3x² प्लस 4y² इज इक्वल टू tan इनवर्स आहे. राईट हँड साईडला आलं की tan a² होईल. इनवर्स आहे, इनवर्स निघून जाईल. जर इनवर्स नसेल तर इनवर्स होईल. बरं आहे ना, एक्झाम लक्षात ठेवा. समजा tan इनवर्स x दिलेला आहे इज इक्वल टू p, तर x इज इक्वल टू tan p येणार आहे. आणि समजा tan x लिहिलेला आहे आपण इज इक्वल टू p आहे, आणि जर मी त्या टॅनला घेतलं तर tan इनवर्स काय होणार आहे, p होणार आहे. राईट, तर हा रूल, हा फंडा लक्षात ठेवा. ओके, मग आता काय करणार आपण, या पार्टला आपण इकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही tan a² काय लेट करतो, समजा आपण p लेट केलं तर p आपला कॉन्स्टंट आहे, तुम्हाला माहीत आहे p इज अ कॉन्स्टंट. ओके, नाव काय येईल मग, 3x² मायनस 4y² इज इक्वल टू p इन ब्रॅकेट, हा डिनॉमिनेटरला आहे, राईट हँड साईडला नंतर न्युमरेटरला 3x² प्लस 4y². ओके, स्क्वेअर. नाव 3x² मायनस 4y² इज इक्वल टू p न मल्टिप्लाय केल्यानंतर 3px² प्लस 4py². वायच्या टर्म एका बाजूला, एक्सच्या टर्म एका बाजूला. राईट, मी या 3ला इकडे घेऊन येतो आहे आणि 4y² तिकडे घेऊन जातो आहे. मग काय होईल, 4py² हा पार्ट, हा मायनस आहे, इकडे आलं तर काय होईल, प्लस 4y² इज इक्वल टू 3x² ॲज इट इज आहे आपला, आणि या 3px² मी इकडे घेऊन येणार आहेत, मायनस 3px² होईल. राईट, यातून कॉमन काय निघेल, 4y², तर 4y² कॉमन काढल्यानंतर काय राहील, p प्लस 1 राहणार इकडे, आणि इकडे मी 3x² कॉमन काढल्यानंतर 1 मायनस p राहणार आहे. तर तुम्ही काय करणार आहे, इथं या 3x² आपण इकडे घेऊन येणार आहे. मग काय 4y² अपॉन 3x² इज इक्वल टू हा 1 मायनस p ॲज इट इज राहील, आणि हा p प्लस 1 जो आहे तो राईट हँड साईडला येणार आहे. हा p प्लस 1 या साईडला, 3x² या बाजूला. राईट, आता परत हा एक कॉन्स्टंट मिळाला आहे. तर तुम्हाला मी सांगितलं टेक्स्टबुकमध्ये काय केलं आहे, 1 मायनस p, आपण p प्लस 1ला काय लेट केलेलं आहे, यस लेट केलेला आहे, आणि यस लेट करून मग परत पुढं ती प्रोसिजर त्या मेथडनं सोडवलेला आहे. किंवा दुसरी मेथड आहे की तुम्ही काय करावं, याला इथंच डिफरन्शिएट करून याचा आन्सर काढलं तरी तुमचा आन्सर तुम्हाला मिळेल. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती तुम्ही करू शकता. ओके, तर मला असं वाटतं की आपण टेक्स्टबुकच्या मेथडनं जाऊया. राईट, मग टेक्स्टबुकच्या मेथड चाललं आहे. 4y² इज इक्वल टू, तरी तुम्ही s, याला मी s लेट केलेला आहे. मग 4y² इज इक्वल टू 3x² इंटू s इंटू 3x². ओके, नाव डिफरन्शिएट, आणि मग याला डिफरन्शिएट करणार आहे, डिफरन्शिएट with respect to x. Okay, 4 constant term outside the derivative. Derivative of y² is 2y dy by dx is equal to yes constant term outside the derivative, 3 constant term outside the derivative. Derivative of x² is 2x. Okay, 4 into 2 8y dy by dx is equal to yes into 3 into 2 6x
8वाला आपण इकडे घेऊन जाणार आहे. dy/dx इज इक्वल टू यस इन ब्रॅकेट 6x/8y. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यस? ओ 1 मायनस p + 1. काही रॉंग झालं आहे का? एक मिनटं. हां, आपण डेरिव्हेटिव्ह तिथंच बघायला पाहिजे ना. सॉरी, काय झालं इथं काय करू शकत नाही ना. आता आपण आहे त्या पार्टमध्ये ॲडजस्टमेंट काही होऊ शकते का? नाही, आपण इथंच डिफरन्शिएट करायला पाहिजे. एक मिनटं, तरच ते आन्सर आलं असतं. समजतंय का आता आन्सर का चुकते माझं? इथं आन्सर काय येत नाही आहे, तर मी प्रोसेस सोडून चाललेला आहे. राईट. तर आपला काय मिळालं? तर 4y² / 3x² इज इक्वल टू यस. राईट. आणि याला मी डिफरन्शिएट केलं असतं इथंच. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय होईल आता? u/v क्वेश्चन रूल आपण इकडे अप्लाय करणार. आणि या यस म्हणजे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं रिलेटिव्ह काय येईल? 0 येईल. तर हे असं सोपं झालं असतं. राईट. ठीक आहे. ओके, तर मग काय येईल? फर्स्ट टर्म, सेकंड टर्म ॲज इट इज 3x² dx ऑफ फर्स्ट टर्म 4y² मायनस फर्स्ट टर्म ॲज इट इज 4y² डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म 3x² आणि स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म 3x² ब्रॅकेट स्क्वेअर अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ यस इज 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0 येणार आहे. मग तुम्ही इथं यस मांडलं चालते, नाही मांडलं चालते, कारण की शेवटी डेरिव्हेटिव्ह त्याचं 0च होईल. 3x² × 0 0 म्हणजे आपला डिनॉमिनेटर 0 झाला. 3x² हा इकडे गेल्यानंतर 0 होऊन जाईल. 4 कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. ओके, 4 कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. y² डेरिव्हेटिव्ह इज 2y इंटू dy/dx. ओके, इंटू dy/dx मायनस 4y² ॲज इट इज 3 ॲज इट इज x² डेरिव्हेटिव्ह 2x इज इक्वल टू 0. राईट. आता आपण सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करणार याला. 4 × 2 8, 8 × 3 24, 24x² इंटू dy/dx मायनस 3 × 2 6, 6 × 4 24 y² किंवा xy² इज इक्वल टू 0. याला आपण इकडे घेऊन जाणार म्हणजे 24x² dy/dx इज इक्वल टू मायनस तिकडे गेलं तर काय होईल? प्लस 24y²x. याला आपण इकडे घेऊन हा इथं मल्टिप्लायमध्ये आहे. इकडे नंतर काय होईल? डिवायडेशन होणार आहे. म्हणजे dy/dx इज इक्वल टू 24y² इंटू x डिवायडेड बाय 24x² इंटू फक्त y आहे. सॉरी, x² इंटू y. कॅन्सल आउट. 24ला 24 कॅन्सल. या yला याच्यातला एक सिंगल y कॅन्सल होईल म्हणजे न्युमरेटरला y राहणार आहे. एक्सला याच्यातला एक सिंगल x कॅन्सल होईल म्हणजे डिनॉमिनेटरला x राहणार आहे. सो वी गेट द आन्सर dy/dx इज इक्वल टू y/x. ओके, बघ इथं थोडीशी एक नॉर्मल जरी चूक झाली आपली, जर आपण इथं याला इकडे घेतलं असतं तर याचं आन्सर आलं नसतं. बरं आहे ना. तर थोडंसं तुम्हालाही विचार करावा लागेल की काय केलं पाहिजे, की याचं आन्सर कसं येईल, कुठल्या वेने येणार आहे. ओके, सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय करायचं आहे. कॉस इनवर्स इन ब्रॅकेट दिस इज इक्वल टू टॅन इनवर्स आहे. मग आपण जर या कॉसला इकडे घेऊन गेलो तर काय होईल? 7x⁴ प्लस 5y⁴ डिवाइड बाय 7x⁴ मायनस 5y⁴ इज इक्वल टू कॉस इनवर्स आहे. मग कॉस होईल कॉस इन ब्रॅकेट टॅन इनवर्स ए. मग आपण या कॉन्स्टंट टर्म आहे, इकडे ए आहे. ए काय आपला कॉन्स्टंट आहे, एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी दिलेला आहे, क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये सांगितलं की या एक्झाम्पलमध्ये जिथं कुठं ए किंवा पी येतील ते काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. तर आपल्याला ही पूर्ण टर्मच काय होऊन जाते? कॉन्स्टंट. कारण की इथं जर व्हेरिएबल आला असता एक्स किंवा वाय तर आपण याला व्हेरिएबल मानलं असतं. राईट. तर आपला हा पूर्ण टर्म काय आहे? कॉन्स्टंट आहे. राईट. मग या कॉन्स्टंट टर्मला मी काय करणार आहे? लेट करणार आहे पी. आता पी आहे. मग काय मिळेल? मला मिळेल 7x⁴ प्लस 5y⁴
इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट ही टर्म जाणार आहे 7x⁴ मायनस 5y⁴. नाव मल्टिप्लाय बाय पी 7x⁴ प्लस 5y⁴ इज इक्वल टू 7px⁴ मायनस 5py⁴. समजते ना काय करतो एकदम सिंपल पी न याला मल्टिप्लाय करतोय पी न याला मल्टिप्लाय करतोय राईट. आता वायच्या टर्म एका बाजूला 5y² y⁴ राईट मायनस 5 आहे y⁴ याला इकडे नंतर प्लस होईल प्लस 5y p 5py⁴ इज इक्वल टू 7px⁴ आणि हा इकडे गेल्यानंतर मायनस होईल मायनस 7x⁴. कॉमन काढा 5y⁴ 5y⁴ कॉमन निघेल मग 5y⁴ कॉमन काढल्यानंतर 1 प्लस p राहील आणि इकडे 7x⁴ कॉमन काढलं तर p मायनस 1 राहणार आहे राईट. मग आपण कॉन्स्टंट टर्म आहे ते एका बाजूला लिहिणार आहे म्हणजे इकडे येणार आहे y⁴ बरं आहे ना. हा y⁴ आहे तो 5 पण तुम्ही लिहू शकता 5y⁴ आणि हा 7x⁴ इज इक्वल टू p मायनस 1 अपॉन 1 प्लस p हा ॲज इट इज आणि हा न्युमरेटरला आहे तो डिनॉमिनेटरला येईल. मी तुम्हाला म्हटलं होतं की 5 पण लिहू शकता नाही लिहिलं तर काय होईल बघा काय चेंज होणार. हा 5 तर न्युमरेटरला आहे इथं कुठं जाणार आहे तो डिनॉमिनेटरला जाणार आहे. हा 7 इकडेच आहे तो 7 ॲज इट इज इकडे राहणार आहे. असं ठेवलं म्हणून काय फरक पडणार आहे का नाही पडणार का कारण की 7 आणि 5 सुद्धा का आहेत कॉन्स्टंटच आहेत. मग तुम्हाला इकडे कॅल्क्युलेशन करायला थोडंसं इझी जाईल बरं आहे ना. म्हणून आपण असं पण लिहू शकतो आणि नंतर मग काय करणार आपण याला काय करणार आहे लेट करणार आहे. याला समजा आपण लेट केलं यस काय लेट केलं आपण याला यस लेट केलेलं आहे तर मग काय आपल्याला इक्वेशन मिळेल y⁴ अपॉन x⁴ इज इक्वल टू यस आणि आपण याला असंच डिफरन्शिएट करणार आहे. जसं आहे तसंच ठेवून त्याला डिफरन्शिएट करणार आहे. तर मी याला डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर मग क्वोशंट रूल वापरायला लागणार आहे. क्वोशंट रूल काय सेकंड टर्म ॲज इट इज म्हणजे x⁴ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे y⁴ मायनस नाव फर्स्ट टर्म ॲज इट इज y⁴ अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म दॅट इज x⁴ डिवायडेड बाय सेकंड टर्म स्क्वेअर दॅट इज x⁴ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू याचं डेरिव्हेटिव्ह बघितलं पाहिजे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 येणार आहे आणि मग x⁴ ब्रॅकेट स्क्वेअरनं या 0ला मल्टिप्लाय केल्यानंतर तोही 0 होऊन जाईल म्हणजे फक्त ही टर्म राहणार आहे इज इक्वल टू 0. मग हा x⁴ मी ॲज इट इज लिहितो आहे इंटू y⁴चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 4y³ माहीत झालं तुम्हाला x⁴ फॉर्म्युला n(x) n - 1 4 - 1 3 येणार आहे. एक्सच्या ऐवजी y आलं आहे त्यामुळे वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx मायनस हा y⁴ ॲज इट इज राहणार आहे इंटू x⁴चं डेरिव्हेटिव्ह 4x³ इज इक्वल टू 0. हा डिनॉमिनेटर आता इकडे जाऊन 0 झाले आहे त्यामुळे डिनॉमिनेटर लिहायची गरज नाही. ओके नाव याला थोडंसं आपण व्यवस्थित लिहूया 4x⁴ इंटू y³ इंटू dy/dx इज इक्वल टू हा मायनस आहे तिकडे गेल्यानंतर काय होईल प्लस 4y⁴ इंटू x³ ओके मायनसचा प्लस झाला. आता आपल्याला फाईंड करायचं आहे dy/dx मग हा 4y⁴ इंटू x³ ॲज इट इज डिवायडेड बाय धिस 4x⁴ इंटू y³ कॅन्सल आउट करा तुम्हाला काय मिळते बघा dy/dx इज इक्वल टू काय मिळणार आहे y/x मिळते बघा कॅन्सल आउट करून हेच मिळते का बघा ना 4ला 4 काय होईल कॅन्सल इथं x³ आहे आणि इथं x⁴ आहे म्हणजे एक x राहतोय तो डिनॉमिनेटरला इथं y³ आहे कॅन्सल होऊन जाईल आणि y³ म्हणजे 3 कॅन्सल होतील म्हणजे एक y राहील तो न्युमरेटरला. सो वी गेट द आन्सर dy/dx इज इक्वल टू y/x. आपला क्वेश्चन पण तोच आहे की आपल्याला dy/dx इज इक्वल टू 1 फाईंड करायचा आहे सॉरी dy/dx इज इक्वल टू y/x फाईंड करायचं आहे. ओके सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा लॉग आहे लॉग x20 - y20 अपॉन x20 + y20 इज इक्वल टू 20 बरं आहे ना. आता ह्या इथं साईन कॉस असतं जर आपण इकडे घेतलं असतं ते इझी झालं असतं राईट. आता काय करणार आपण इथं तरी तुम्हाला लॉगची डेफिनेशन यूज करायची आहे. आपण बेसिक लेक्चर घेतलेलं आहे बेसिक ऑफ ट्रिग्नोमेट्री अँड लॉगॅरिथम त्यामध्ये डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला सांगितलेलं की याचा यूज होईल की हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे याला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येणार आहे व्यवस्थित लक्षात एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येणार आहे बघा x⁻² - y⁻20 अपॉन x⁻²
प्लस वाय रेस टू 20 इज इक्वल टू ई रेस टू 20. हा त्याचा लॉगरिथमिक एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. काय सांगितलं होतं तुम्हाला आठवते का बघा, मी असं तुम्हाला सांगितलं होतं की समजा ए रेस टू एक्स इज इक्वल टू बी आहे, बरं आहे. समजा हा ए बघा, ए रेस टू एक्स इज इक्वल टू हा काय आहे बी आहे, हा त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. तर मला याला काय करायचं आहे, लॉगरिथमिक फॉर्ममध्ये लिहायचं. तर कसं लिहिणार मी, लॉग बी इज इक्वल टू काय असणार आहे, हा ए जो असणार आहे तो याच्या बेसला असणार आहे. इथं लॉग बी इज इक्वल टू एक्स. समजतं आहे का, कळतं आहे का. मग बघा आता सगळं आपण तसं लिहिलं आहे का, त्या मेथड लिहिलं आहे का, बरं आहे ना. तर बी ए रेस टू एक्स इज इक्वल टू बी. एक मिनट तुम्हाला अजून प्रॉपर सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आपण याच फॉर्मॅटमध्ये बघू ना. ओके, मला सांगा याच्या बेसला काहीच नाही आहे. सर्वात महत्त्वाचं ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का नाही बघा, की याच्या बेसला काहीच नाही आहे. मग बेसला काय असतो याच्या, ई असतो. ही लॉगची प्रॉपर्टी आहे की ज्यावेळी बेसला आपण काहीच लिहित नाही त्यावेळी लॉगच्या बेसला काय असतं, ई असतं. ओके, मग आता मी इथं लिहितो लॉग ई. ओके, नंतर हा म्हणजे हा याला मी ए मानतो इज इक्वल टू याला एक्स लिहितो. ओके राईट. मग याचा फॉर्मॅट काय आला, याचा आन्सर काय आलं बघा, त्यांनी ए ॲज इट इज लिहिला आहे ए. ओके, नंतर हा जो बेस आहे तो इकडे घेतला आहे ई रेस टू एक्स. हा फॉर्मॅट आलेला आहे. आणि मी तुम्हाला लिहून दिलेला फॉर्मॅट कसा आहे तो तुम्हाला सांगतो की बेसिकमध्ये काय दिलेलं आहे आपण, लॉग ए बी इज इक्वल टू एक्स. मग इथं आपण लिहिलं आहे ए इज इक्वल टू बी रेस टू एक्स, किंवा तुम्हाला मी असं लिहिलं तर बी दिलं असेल इथं ए दिलं असेल तर इथं बी येईल आणि इथं काय येणार आहे ए रेस टू एक्स येणार आहे. राईट. तर तुम्ही हे डेफिनेशन किंवा लॉगरिथमिक फॉर्म, हाऊ टू कन्वर्ट लॉगरिथमिक फॉर्म इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म, हे तुम्हाला लक्षात आलं. काय नाही, सिम्पल एकदम. ह्या लॉगला काढायचं आणि याला पॉवरला द्यायचं, बस. इथं ई लिहायचं ई रेस टू पॉवर, आणि हा आपला एक्झाम्पल ॲज इट इज असणार आहे. सेम वे तुम्ही असं पण लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, लॉगरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जर तुम्हाला तो चेंज इथं करता नाही आला, समजा तुम्हाला माहीत नाही की हाऊ टू कन्वर्ट लॉगरिथमिक फॉर्म इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म, तर ते एक्झाम्पल सुटणारच नाही तुम्हाला. राईट. मग आता आपला हा कॉन्स्टंट आपल्याला मिळालेला आहे ई रेस टू 20. त्याला मी काय म्हणणार आहे, याला मी पी लेट करतो आहे की हा पी आहे माझा. मग हा ही टर्म आपल्या इकडे जाईल, म्हणजे एक्स रेस टू 20 मायनस वाय रेस टू 20 इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट एक्स रेस टू 20 प्लस वाय रेस टू 20. राईट. म्हणजे या टर्मला मी इकडे घेतलेला आहे, या पी इकडे. राईट. मग आता मल्टिप्लाय करणार एक्स रेस टू 20 मायनस वाय रेस टू 20 इज इक्वल टू पी इन पी न मल्टिप्लाय केलं तर पी एक्स रेस टू 20 प्लस पी वाय रेस टू 20. राईट. आता एक्स आणि वायची टर्म आपण एकत्र करणार आहे. मायनस वाय स्क्वेअर तिकडे प्लस होईल, म्हणजे पी वाय रेस टू 20 प्लस वाय रेस टू 20 इज इक्वल टू पी एक्स रेस टू 20 मायनस एक्स रेस टू 20. एवढं करू शकता ना. टर्म फक्त एकत्र करायचे, वायची टर्म एका बाजूला आणि एक्स टर्म एका बाजूला. मग तुम्ही कशाही करा, कसंही. मग तुम्हाला समजा वाटलं की मायनसला इकडे घ्यायचं तिकडे घ्या, तुम्हाला वाटलं पी वाय स्क्वेअरला इकडे घ्यायचं तिकडे घ्या, कोणी कुठे नेलं तरी तुमचा आन्सर काय येणार आहे तेच येणार आहे. वाय रेस टू 20 कॉमन निघेल, वाय रेस टू 20 कॉमन काढलं तर पी प्लस वाय येणार आहे इज इक्वल टू इथं एक्स रेस टू 20 कॉमन काढलं तर पी मायनस 1 येणार आहे. मग वाय रेस टू 20 अपॉन एक्स रेस टू 20 इज इक्वल टू पी मायनस 1 अपॉन पी प्लस 1. याला मी काय लेट करणार आहे, यस लेट करणार आहे. याला यस लेट केल्यानंतर या एक्स रेस टू 20ने त्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे, बरं आहे ना. सो वी गेट, पहिल्यांदा आपण लिहूया वाय रेस टू 20 अपॉन एक्स रेस टू 20 इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, यस आपण त्याला लेट केलेलं आहे. तुम्ही नेक्स्ट लाईनला जाऊन असं लेट केलं तरी चालतं आहे. मग एक्स रेस टू 20 ने एक्स रेस टू 20 याला मल्टिप्लाय करणार, वाय रेस टू 20 इज इक्वल टू एस इंटू एक्स रेस टू 20. आता डिफरन्शिएट करू शकतो आपण याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय रेस टू 20 वाय 20 मायनस 1 19 वाय एक्सच्या ऐवजी वाय आले म्हणून डी वाय बाय डी एक्स. यस कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. एक्स रेस टू 20चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 20 एक्स रेस टू 19. ओके, सो डिवाइड बाय दिस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यस इन ब्रॅकेट 20 एक्स रेस टू 19 ॲज इट इज, आणि हा 20 इकडे येणार आहे 20 वाय रेस टू 19. ओके, व्हॉट इज यस, यस म्हणजे काय, वाय रेस टू 20 अपॉन एक्स रेस टू 20. सो पुट द व्हॅल्यू वाय रेस टू 20 अपॉन एक्स रेस टू 20 मल्टिप्लाय बाय हा यस लिहिला आपण, आणि हा मल्टिप्लाय आहे 20ला 20 कॅन्सल होणार आहे. मग काय येणार आहे
एक्स रेस टू 19 अपॉन वाय रेस टू 19. कॅन्सल आउट द कॉमन टर्म, कॅन्सल करा कॉमन ज्या टर्म आहेत ते कॅन्सल करा. वायला वाय कॅन्सल, एक्सला एक्स कॅन्सल, काय राहील इथं 20 इथं 19 आहे म्हणजे न्युमरेटरला वाय राहणार आहे. 20 19 आहे म्हणजे डिनॉमिनेटरला एक्स राहणार आहे. सो वी गेट द आन्सर dy by dx is equal to y upon x. Okay, hope you get the answer. Pause the video and note it down. ओके बघा नेक्स्ट एक्झाम्पल. हे जर एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर हे एक्सपोनेन्शियल फॉर्ममधलं एक्झाम्पल आहे. या एक्सपोनेन्शियल फॉर्ममधलं एक्झाम्पलला आपल्याला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. मग अशा आपण लॉगरिथमचं एक्सपोनेन्शियल बघितलं, आता एक्सपोनेन्शियलचं काय करायला लागेल. ई रेस टू हा सगळा पार्ट आहे. ई रेस टू एक्स रेस टू 7 मायनस वाय रेस टू 7 अपॉन एक्स रेस टू 7 प्लस वाय रेस टू 7 ही कन्सेप्ट आहे. म्हणजे ई रेस टू दिलेला आहे म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. आणि याला जर लॉगरिथमिक फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर कसं येणार आहे. एक्स रेस टू 7 मायनस वाय रेस टू 7 अपॉन एक्स रेस टू 7 प्लस वाय रेस टू 7 इज इक्वल टू लॉग ए, आणि त्याला मी पी लेट करू शकतो. राईट. मग तुम्ही बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम असं लिहू शकता. मग अशी पण आपण तिथे लिहायला पाहिजे होतं बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. तर तुम्ही लिहिलं असेल तिथं बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम लिहून टाका. इथं सुद्धा बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम लिहा. ओके, नाव मल्टिप्लाय एक्स रेस टू 7 प्लस वाय रेस टू 7 इंटू पी. मग एक्स रेस टू 7 मायनस वाय रेस टू 7 इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट एक्स रेस टू 7 प्लस वाय रेस टू 7. ओके, एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. मी काय केलं नाही, याला फक्त इकडे घेतलेला आहे. नाव एक्स रेस टू 7 मायनस वाय रेस टू 7 इज इक्वल टू पीनं मल्टिप्लाय करा. पी इंटू एक्स रेस टू 7 प्लस पी इंटू वाय रेस टू 7. सो वायची टर्म आपल्याला एकत्र करायची आहे. मायनस वाय रेस टू 7 इकडे घेतलं तर काय होईल, प्लस होईल. मग पी वाय रेस टू 7 प्लस वाय रेस टू 7 इज इक्वल टू पी एक्स रेस टू 7 सॉरी आपण वायला इकडे घेतलं ना, म्हणजे एक्सला इकडे घेतलं पाहिजे. म्हणजे एक्स रेस टू 7 पुढे येणार आहे मायनस पी एक्स रेस टू 7. ओके, एक्स वायची टर्म एकत्र करतो आहे आपण. एक्सची टर्म एका बाजूला, वायची टर्म एका बाजूला. वाय रेस टू 7 कॉमन इन ब्रॅकेट पी प्लस 1 इज इक्वल टू एक्स रेस टू 7 कॉमन इन ब्रॅकेट 1 मायनस पी. सो वाय रेस टू 7 अपॉन एक्स रेस टू 7 इज इक्वल टू 1 मायनस पी अपॉन पी प्लस 1. याला आपण लेट करणार आहे येस. ओके, किंवा तुम्ही अजून पुढे जाऊन वाय रेस टू 7 अपॉन एक्स रेस टू 7 इज इक्वल टू येस. आता पुढे काय करणार आपण, याला एक्स रेस टू 7ला आपण इकडे घेणार आहे. म्हणजे वाय रेस टू 7 इज इक्वल टू येस इंटू एक्स रेस टू 7. आणि मग याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. 7 मायनस 1 6 येणार आहे. सिम्पल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला एक्स रेस टू एनचा एन एक्स एन मायनस 1 7 मायनस 1 6 येतं आणि एक्सच्या ऐवजी वाय आले म्हणून डी वाय बाय डी एक्स. सेम फंडा इथं यस, इथं सेम फंडा यूज करणार आहे. 7 एक्स रेस टू 6 येणार आहे. सो देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यस. यसची व्हॅल्यू वाय रेस टू 7 अपॉन एक्स रेस टू 7. वाय रेस टू 7 अपॉन एक्स रेस टू 7 इन ब्रॅकेट 7 एक्स रेस टू 6 ॲज इट इज डिवायडेड बाय हा 7 वाय रेस टू 6 आहे तो इकडे येणार आहे. 7 वाय रेस टू 6. पुन्हा तीच प्रोसिजर आहे. 7ला 7 कॅन्सल, वाय रेस टू 6 म्हणजे एक टर्म वायची राहणार आहे. इथं एक्स रेस टू 6 आणि याच्यातला एक्स रेस टू म्हणजे एक्स टर्म राहणार आहे. सो वी गेट द आन्सर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. बघा लास्ट एक्झाम्पल काय आहे. मला वाटतं हे तुम्हाला जमेल. मी जस्ट हिंट देतो काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू हा साईन इकडे नंतर साईन इनवर्स ए स्क्वेअर होणार आहे. नंतर मग तुम्ही याला पी लेट करणार आहे मल्टिप्लाय. मी जस्ट हिंट देतो आहे, तुम्ही लिहून घ्यायची काही गरज नाही याला. पी इन ब्रॅकेट एक्स क्यूब होमवर्कसाठी असणार आहे वाय क्यूब आणि मग मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू पी एक्स क्यूब प्लस पी वाय क्यूब. वायची टर्म एकत्र करणार आपण. मग काय येईल पी वाय क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू पी एक्स क्यूब मायनस पी एक्स क्यूब. वाय क्यूब कॉमन काढल्यानंतर पी प्लस 1 राहणार आहे. एक्स क्यूब कॉमन काढल्यानंतर 1 मायनस पी राहणार आहे. वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब इज इक्वल टू 1 मायनस पी अपॉन पी प्लस 1. राईट. आणि मग तुम्हाला माहिती आहे याला काय लेट करणार तुम्ही, यस लेट करणार आहात आणि याचं डिफरन्शिएट करून
जसं आपण याच्या अगोदर आन्सर काढलेला आहे तसंच आन्सर काढायचं आहे. ओके, तर इथं आपला क्वेश्चन नंबर 4 एंड होतो आहे. उद्या लगेच क्वेश्चन नंबर 5 म्हणजे हा एक्सरसाइज काय होऊन जाईल, संपून जाईल. ओके, आणि मग आपण पुढच्या एक्सरसाइजकडे जाऊ, पॅरामेट्रिक फंक्शन्सच्या. आणि मग लास्ट एक्सरसाइजमध्ये 2 एक्सरसाइज आहेत अजून. 2 एक्सरसाइजला कमीत कमी 3-4 लेक्चरमध्ये आपला होल डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होतं आहे विदाऊट स्किपिंग एनी एक्झाम्पल. कुठलंही एक्झाम्पल आपण स्किप करत नाही, ईच अँड एव्हरी एक्झाम्पल घेतो आहे. होप तुम्हाला समजत असेल. तुमचे रिप्लाय खूप कमी येतात आणि आता पहिल्यासारखे मुलं व्हिडिओ पण बघत नाहीत. पहिल्यांदा 70-80 व्ह्यूज असायचे, आता 15-20-25 व्ह्यूज असतात. काय व्ह्यूजनं काय फरक पडत नाही मला. तुमचं काम आहे, ड्युटी आहे, आणि त्याच्यावर मला काय व्ह्यूज वाढले म्हणून काय पैसे मिळणार नाहीत किंवा व्ह्यूज कमी झाले म्हणून पण पैसे मिळणार नाहीत. फ्री ऑफ कॉस्टच आहे. मी सुद्धा फ्रीमध्ये शिकवतो आहे, तुम्हीसुद्धा फ्रीमध्ये शिकताय, बरं आहे ना. तर त्यावरून कळतं की तुमचा इंटरेस्ट काय आहे. मी एक गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीवरून जर तुम्हाला काय अक्कल आली तर बघा, बरं आहे. हा अक्कल हाच शब्द मी वापरतो आहे. थोडंसं तुम्हाला हर्ट होईल अक्कल म्हटल्यानंतर, की आम्हाला अक्कल नाही का, तर हर्ट झालं तरी चालेल, परंतु तुम्ही ते समजणं गरजेचं आहे. एक जंगल होतं, त्या जंगलामध्ये सगळ्या प्राण्यांचं ठरतं की राजा कोणाला बनवायचं, राजा कोणाला करायचं. आणि मग त्याच ठरवतात की आपण शर्यत लावायची आणि ते एका डोंगरावर चढायचं असतं. त्या डोंगराच्या हाईटला जो सर्वात अगोदर पोचेल तो शर्यत जिंकणार. सगळे प्राणी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. सगळ्यांचं ठरलेलं असतं की वरती डोंगराच्या वरती टोकाला जो पोचेल अगोदर तो जिंकणार. आणि मग काय होतं की त्या डोंगरावरती जे चढणार असतात तिथं सगळे उभे झाले असते, लाईन आखलेली असते आणि हातामध्ये असा एक कापड असतं. ते कापड घेऊन एक प्राणी असा उभा असतो आणि बाकी सगळे प्राणी लाईनमध्ये उभे असतात. चला कोण राजा बनायचं. आणि ते जे कापड आहे किंवा तो जो क्लॉथ आहे तो खाली पडला की रनिंग स्टार्ट होणार असते. आणि त्यास धरलेला असतो पण त्या डोंगरामधून मोठमोठी दगड अशी कोसळायला सुरुवात होतात. आणि मग ती कोसळायला सुरुवात झाल्यानंतर सगळे प्राणी घाबरतात. तरी जो सिंह असतो तो धाडस करतो. तो म्हणतो की मी जातो, मला काय फरक पडतो, मी खूप त्यामध्ये तरबेज आहे. आणि तो उडी घेतो त्या डोंगरामध्ये आणि पुढे जायला लागतो. तो पण एक मोठा दगड येतो आणि त्याला तो दगड लागतो आणि तो सिंह मरतो. आता तो सिंह मेल्यानंतर सगळे प्राणी खूप घाबरतात. आणि इकडे तो एक लाईनमॅन असतो ज्यानं क्लोथ पकडलेला आहे, ज्यानं कापड पकडलेलं आहे स्पर्धेमध्ये, तो घाबरून ते कापड सोडून देतो. कापड सुरू झाली की स्पर्धा सुरू झाली. तिथे एक बेडूक असतो. तो बेडूक टून त्याने उडी मारतो आणि स्पर्धेला सुरू करतो एकटाच. बाकी सगळे घाबरलेले आहेत. बाकी सगळे चर्चा सुरू आहे, अरे इतका मोठा सिंह मेला, आपली काय बिशाद आहे, आपण काही जिंकू शकत नाही, आपण कधी जिंकणार नाही, काय नाही. हा काय नाही, बेडूकाने उडी मारली, टुन उड्या मारत तो त्या डोंगराच्या हाईटला पोचला. मोरल ऑफ द स्टोरी हीच आहे की खूप तुमचे मित्र असतील म्हणत असतील तुम्हाला, अरे आत्ताच काय अभ्यास सुरू करायचा, आता आपली एक्झाम पोस्टपोंड होईल, आपलं कॉलेज सप्टेंबरला जुलैला सुरू होतं आहे, त्यावेळी अभ्यास करू. किंवा तुम्ही स्वतःला म्हणत असाल की आज एवढ्या लवकर कशाला अभ्यास सुरू करायचा, त्यावेळी करू. तर हे जे तुमचं मन जे बोलतं आहे, ज्याला अंतर्मन बाह्य मन म्हणतात, बरं आहे ना. म्हणजे त्याला तुम्हाला माहीत आहे की अंतर्मन महत्त्वाचं आहे. आतून आतून काय वाटत असतं खरं, डोळे झाकून एकदा विचार करा, खरंच मला अभ्यास करायचा आहे. 100% आतून आवाज येईल की तुम्हाला 101% अभ्यास करायचा आहे. तुमचा प्रॉब्लेम कुठं होतं आहे, तुम्ही बाहेरच्या मनाचा ऐकता. ज्याला मोबाईल यूज करायला आवडतो, ज्याला व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर किंवा पबजीवर टाईमपास करायला आवडतो, याचं तुम्ही जास्त ऐकता, म्हणून तुमचा टाईमपास जास्त होतं आहे. नाहीतर मग ज्यांना माहीत आहे की आपल्याला लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे ते टाईमपास अजिबात करणार नाही. तर त्या बेडकाचं काय झालं की त्या बेडूक हा बहिरा होता. बेडूक काय होता, बहिरा होता. त्यानं कोणाचं काय ऐकलंच नाही की हे इतकं कठीण आहे काम, हे होणंच नाही, हे शक्यच नाही, किंवा स्पर्धा सुरू झाली हे त्याला काय ऐकलेलंच नाही. त्याने त्याचं काम सुरू केलं. बस आपल्याला माहीत आहे स्पर्धा आहे, आपल्याला चालायचं आहे, त्यानं चालायला सुरुवात केली. मला पण तुम्हाला तेच सांगायचं आहे की तुम्ही चालायला सुरुवात करा. तुम्ही चालायला सुरुवात करा. जिंकणार तुम्हीच आहात, कारण की तुम्ही सगळ्यात अगोदर सुरुवात करताय. कळतं ना. तुम्ही म्हणत असेल की मी जुलैला सुरू करेन, सप्टेंबरला सुरू करेन. गव्हर्नमेंट काय डिसिजन घेईल हे डिसेंबरपर्यंत तुम्हाला समजणार नाही. कदाचित म्हणण्यापेक्षा 99.99% तुमची एक्झाम फेबलाच होईल. आणि त्यावेळी झालेला सिलेबस, त्यावेळी असणारा सिलेबस हा तुमच्या आवाक्याच्या बाहेर असणार आहे. आणि त्यावेळी तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन येईल. त्याही तुम्हाला आठवण येईल की कोणीतरी तुम्हाला असं व्हिडिओमधून सांगितलं होतं, समजावून सांगितलं होतं की तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणून, आणि तो तुम्हाला केलाच पाहिजे. तुमच्याकडे ऑप्शन नाही. विचार करा. तोपर्यंत बाय.